नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज महाज्योतीकडून धनगर समाजातील बांधवांसाठी जे यूपीएससी परीक्षाची तयारी करत असतात त्याचे यूपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील आणि त्याच्याकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। आणि ही योजना आज आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हाला पूर्णपणे सर्व ही योजनेची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला देणार आहे। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर ही योजना आपल्याला समजल्यानंतर आपल्या धनगर बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व विद्यार्थी वर्गाने करायचं आहे। महत्त्वाचं आहे की जे काय या योजनेपासून वंचित राहणारा जो काय गट आहे त्यांच्यापर्यंत ही योजना गेल्यानंतर त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल। मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे बघा, जे महाज्योतीकडून नोटिफिकेशन आलेलं आहे ते भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2025 योजनेचा तपशील या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। आणि त्यांनी या योजनेसाठी अनिवासी पद्धतीने हे प्रशिक्षण आहे। ऑनलाईन परीक्षेची पूर्वतयारी मोफत ऑफलाईन आणि अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। हे बघा, मग या योजनेमध्ये आपण माहिती पाहत असताना कोणते महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत तर बघा, या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी या ठिकाणी आता विश्लेषण करून सांगतो। त्यानंतर हे जे काय प्रशिक्षणाचे स्वरूप आहे, हे प्रशिक्षण कशा पद्धतीने दिलं जाईल, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने टप्पे असतील याच्याबद्दल मी तुम्हाला एक संपूर्ण माहिती या ठिकाणी देतो। त्यानंतर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आरक्षणाची टक्केवारी, आरक्षणाची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया। त्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र आवश्यक असतात त्याच्याबद्दल ही एक संपूर्ण माहिती मी या ठिकाणी देतो। अर्ज कसा करावा आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांना घातलेले काय अटी शर्ती आहेत त्याच्याबद्दल मी या ठिकाणी माहिती देतोय। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। आपण जर नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, बघा, या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं, या जे काय महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती देणाऱ्या या स्वायत्त जे काही संस्था आहेत, सर्व या संस्थांमार्फत जे काही योजना येतात ना त्याच्यासाठी सगळ्यांना ही अट आहे की बाबा तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असणं तुमच्याकडे आवश्यक आहे। योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। त्यानंतर या विद्यार्थ्याकडे हा विद्यार्थी नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा। हे बघा, तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा विद्यार्थी नॉन क्रिमिलियर गटामध्ये येणारे परत प्रवर्ग आहेत बघा, मागासवर्गीय असेल, विमुक्त जाती, भटक्या जमाती या विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा। त्यानंतर मित्रांनो, पुढची पात्रता आहे बघा, हा विद्यार्थी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, तुमचं ग्रॅज्युएट झालेला असावं, ही महत्त्वाची अट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। विद्यार्थी हा पदवी अभ्यासक्रम किमान 60% गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा। बघा, सगळ्यात महत्त्वाची ही महत्त्वाची अट आहे बघा, ही अट महाज्योतीने या ठिकाणी ह्या योजनेकरता दिलेली आहे। फक्त ह्याच योजनेकरता ही अट दिसून येते, त्यामुळे लक्षात असू द्या। तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची जी काय ग्रॅज्युएट झालेला असेल तर ग्रॅज्युएट हे 60% पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याला हा योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। यापूर्वी महाज्योतीच्या योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये। अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरला जाणार नाही, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही। तुम्ही या अगोदर जर योजनेचा लाभ घेतला असेल महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा तर ह्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही, याकरता यांनी स्पष्टपणे या ठिकाणी नमूद केलेलं आहे। विद्यार्थ्यांची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल आणि शेवटचं विद्यार्थ्यांची वय किमान 21 वर्ष व कमाल 31 वर्ष तसेच दिव्यांगाकरता 35 वर्षापेक्षा जास्त असू नये। वय दिलेलं आहे बघा, विद्यार्थ्याचं वय कमीत कमी 21 वर्ष असावं, जास्तीत जास्त 31 वर्ष असावं आणि दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांनी वयाबद्दल शिथिलता दिलेली आहे। 35 वर्षापर्यंत दिव्यांग उमेदवार अर्ज करू शकतो। चला पुढचं बघा, निवड प्रक्रिया कशी राबवली जाणार तर सुरुवातीला तुमच्याकडून त्यांच्या दिलेल्या महाज्योतीच्या संकेतस्थळावरती
तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्याची केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेच्या धर्तीवरती जी काय पूर्व परीक्षा होती UPSCची त्याच धर्तीवरती आणि सेम त्याच पॅटर्नवरती त्याच अभ्यासक्रमानुसार तुमची चाळणी परीक्षा सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येईल। चाळणी परीक्षा म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यानुसार त्या सामायिक प्रवेश परीक्षामध्ये तुम्हाला मिळालेल्या जे काही गुण असतील त्या गुणांच्या आधारे मेरिट लावलं जाईल आणि आरक्षित जागांच्या प्रमाणात विद्यार्थ्याची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल। ओके, साधी सोपी निवड प्रक्रिया आहे। तुमची CET त्या ठिकाणी घेतली जाईल आणि त्यामध्ये मिळालेल्या मार्काच्या आधारावरती मेरिट लावलं जाईल आणि जे काय या जागा आरक्षणानुसार मेरिट तुमचं त्या ठिकाणी लावलं जाईल। त्यानंतर प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे बघा, UPSC आहे। UPSC साठी तुम्हाला 11 महिन्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी आहे। त्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षापूर्व लेखी परीक्षेचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल। जो काही त्यांनी अभ्यासक्रम UPSC ने डिझाईन केलेला आहे पूर्व परीक्षेचा त्यानुसारच तुमचं हे प्रशिक्षण 11 महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येईल आणि तोच अभ्यासक्रम फॉलो करून त्याच्यावरतीच तुमचे ऑनलाईन ऑफलाईन क्लास होतील। प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल त्यानंतर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येईल। विद्यावेतन प्रति महिन्याला तुम्हाला 13,000 रुपये प्रतिमाह तुम्हाला विद्यावेतन मिळेल। पण ह्याच्यासाठी एक महत्त्वाची अट आहे, यासाठी तुमची 75% जास्त उपस्थिती भरणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला विद्यावेतन हे 13,000 रुपये मिळेल। 13,000 रुपये स्कॉलरशिप प्रति महिना 11 महिने ही तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाणार आहे मित्रांनो। त्यानंतर याच्यामध्ये आकस्मिक निधी 18,000 रुपये एक वेळेस देण्यात येईल। आकस्मिक निधी तुम्हाला जर काय त्याच्यामध्ये स्टेशनरी खरेदी करायची असेल, तुम्हाला इतर काही गोष्टी आवश्यक असतात नोट्स वगैरे, या खरेदीसाठी तुम्हाला हा आकस्मिक निधी एकाच वेळेस देण्यात येणार आहे। मग बघा तुम्हाला 13,000 रुपये 11 महिन्यांसाठी दिले जातील, म्हणजे प्रत्येक महिन्याला असे 11 महिने 13,000 आणि एक वेळेचा आकस्मिक निधी 18,000 रुपये अशी स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी या योजनेच्या लाभासाठी पात्र झाल्यानंतर मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो जे काय आरक्षण आहे त्या आरक्षणाबद्दल बघा त्यांनी या ठिकाणी टक्केवारी स्पष्ट केलेली आहे। इतर मागासवर्गामध्ये OBC मधील जर असेल तर त्यांच्यासाठी 59% आहे। विमुक्त जाती VJA साठी 10% आहे। भटक्या जमातीसाठी 8% आहे। भटक्या जमाती क साठी 11% आहे। भटक्या जमाती ड साठी 6% आहे। विशेष मागास प्रवर्ग SBC साठी 6% आहे। असं 100% आरक्षण या ठिकाणी त्यांनी बसवून दिलेलं आहे बघा। समांतर आरक्षण जे आहे त्याच्यासाठी बघा प्रवर्गणी आहे महिलांसाठी 30% जागा राहतील, दिव्यांग करता 5% राहतील आणि अनाथांकरता 1% जागा तुम्हाला असेल। त्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठी जी काय कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत बघा। आधार कार्ड तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे। त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, दिव्यांगाचा दाखला आणि अनाथ असल्याचा दाखला। जर तुम्ही अनाथ असाल तर त्याचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल। त्यानंतर मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे तर महाज्योतीचे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला नोटीस बोर्डवरती भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC पूर्व परीक्षा 2025-26 यावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्या ठिकाणी तो बोर्ड हे नोटीस बार असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा तो अर्ज ओपन होईल आणि तो अर्ज भरायचा। अर्जासोबत तपशिलातील नमूद सर्व आता जी मी कागदपत्रे सांगितली ती कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करायची आहेत आणि PDF तयार करून ती स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून ती जोडायची आहेत आणि विद्यार्थ्याने अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे। त्याशिवाय योजनेकरता नोंदणी अर्ज वैध मानला जाणार नाही। पूर्ण सगळी डिटेल भरायचं आहे, एकही कॉलम तुम्हाला ते त्या ठिकाणी असं सोडायचं नाही, त्याशिवाय तो अर्ज तुमचा वैध मानला जाणार नाही। हे बघा शेवटचं पॉइंट आहे अटी शर्ती। सगळ्यात महत्त्वाचे जे काय अटी शर्ती आहेत बघा त्यांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत तुमचा ह्या योजनेकरता अर्ज करण्याचा दिनांक आहे 31 ऑगस्ट लक्षात असू दे। त्यानंतर पोस्टने ईमेलद्वारे अर्ज तुम्ही जर केला तर त्याचा काही विचार केला जाणार नाही।
जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे महायुतीने त्यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत. प्रशिक्षणाकरता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकात संस्थेत प्रशिक्षणासाठी रुजू होतील त्यावेळेसच तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट 75% तुमची उपस्थिती असेल तरच विद्यावेतन दिलं जाईल. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या प्रशिक्षणाच्या टप्प्यावरती तुमची निवड ही उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची जर असेल, दोषपूर्ण व दिशाभूल करणारे असल्यास त्या ठिकाणी तुमची निवड पूर्णपणे लगेच रद्द केली जाईल आणि तुमच्यावरती कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा या ठिकाणी दिलेला आहे. बघा महत्त्वाचं काय, कोणत्याही बघा मी महत्त्वाची त्यांनी शेवटची अट दिलेली आहे. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावरती उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण, दिशाभूल करणारी असल्यास किंवा यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी याकडून योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. ही अट या ठिकाणी दिलेली आहे. या अटीबद्दल आपण सविस्तर विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. पुढची बघा आहे, महायुतीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास विद्यार्थी या प्रशिक्षणास अपात्र ठरेल. नमूद निकषाची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करणाऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्याची अर्ज बाद करण्यात येईल. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. तुम्हाला योजनेचा लाभ आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी तुम्हाला तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला लाभ भेटू शकत नाही. शेवटची अट आहे, अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास तुम्हाला कॉल सेंटरचा नंबर दिलेला आहे महायुतीचा. बघा हा संपर्क लक्षात असून द्या, 71 071 22 87 01 20 हा एक नंबर आहे आणि दुसरा नंबर त्यांनी शेवटचा अंक दिलेला 21. असे 2 मोबाईल नंबर या ठिकाणी त्यांनी तुम्हाला कॉल सेंटर करता उपलब्ध करून दिलेत. यावरती तुम्हाला काय अडचणी आल्या तर तुम्ही त्याच्यावरती संपर्क करू शकता. ठीक आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला जर काय या योजनेबद्दल तुम्हाला अडचणी असतील तर काय सामायिक प्रवेश परीक्षा असेल याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल किंवा मोफत परीक्षेची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन हवे असेल तर आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये एक बॅच आपल्याला मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्हाला मोफत आहे, ती मोफत या दिलेली आहे. याचा संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्या मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म भरा. तुमच्या जर अडचणी असतील तर त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्ही नमूद करा. आम्ही तात्काळ गुगल फॉर्मची माहिती आमच्यापर्यंत आल्यानंतर इन्फिनिटी अकॅडमीची टीम तुम्हाला याबद्दल सर्व माहिती देण्याचा एक प्रयत्न करेल. त्याकरता तुम्ही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हा गुगल फॉर्म भरून द्या. त्यानंतर तुम्हाला तात्काळ जर आमच्याकडून काय माहिती हवी असेल तर ह्या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. आमची टीम आपल्याला नक्कीच तुमच्या अडचणीवरती पर्याय नक्कीच देईल. मित्रांनो तुमच्या अडचणीचं निरसन करण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी सज्ज आहे. तुम्ही या माध्यमातून आमच्याशी संपर्क करा. मित्रांनो नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क करा जेणेकरून तुमच्या अडचणी सर्व सोडल्या जातील. नवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूच. तुर्तास या ठिकाणी थांबतो.